शिवाजी महाराज आणि जिजाऊ बंगलोरला गेलेले. खुशीचा माहोल होता आणि त्या ठिकाणी लावणीचा कार्यक्रम असावा. संभाजीराजांनी शिवाजी महाराजांना सांगितलं की शिवबा चलतोस कुठं? रंगमहाला. रंगमहाला होय चल. बहीण असते. शिवाजी महाराजांनी आतापर्यंत कधीच बहीण असलेली पाहिलेली नव्हती. दादा मी नाही. आई साहेब काय म्हणतील? आई आबासाहेब आहेत इथं. आई साहेबांना काय घाबरायचं? त्यांनी शिवाजी महाराजांचा हात पकडला आणि ते घेऊन गेले आणि ते रंगमाला पोहोचायच्या अगोदर त्यांनी शिवाजी महाराजांचा हात सोडला आणि ते रंगमाला बसले. शिवाजी महाराज तिथपर्यंत पोहोचलेच नाही. खांबाच्या आरती उभे राहिले आणि तिथून ते पाहायला लागले ते बाई कशी नाचते. आयुष्यात पहिल्यांदा पाहतो. त्याच वेळेस जिजाऊंना शिवाजी महाराजांची आठवण आली. सोबत असलेल्या बाईला विचारलं की शोभा कुठे? तर ते संभाजी राजा आलं होतं तर ते त्यांच्या सोबत गेलं असतील की संभाजीराज तर रंगमालात गेले. शिवाजीला घेऊन गेले का? त्यांनी हातात एक काठी घेतली आणि ते रंगमालाकडे गेले आणि शिवाजी महाराजांचा कान पकडला. सणासण 2-3 काठ्या शिवाजी महाराजांच्या अंगावर ओपल्या. काठ्या ओपण्याचा आवाज झाला आणि कार्यक्रम बंद झाला. चार जण वाटत शिवाजी महाराजांना का मारताय? जिजाऊ सांगतात की आम्हाला बाई नाचवायची नाहीये. तर ज्या बाईचा पदर डोक्यावरचा खांद्यावर पडलेला आहे त्या बाईचा खांद्यावरचा पदर आम्हाला डोक्यावर द्यायचा आहे. असा महाराष्ट्र आम्हाला जन्माला घालायचा.